तकदीर बदल जाए, सच में तकदीर बदल जाए। बसलेले सगळे श्रोतेगण, तुम्ही कानादेशातले आहात, मी सुद्धा कानदेशाचा पुत्र आहे। कारण मी प्रत्येक कीर्तनातून ते गीत म्हणल्याच्या शिवाय पुढे सरकत नाही। त्याचं कारण असं, माझ्या भगवंतानं भक्ताला दिलेलं असं प्रश्नाचं उत्तर आहे। नारद महर्षींनी विचारलं, भगवंता तुझे हजारो नाव आहेत, कोणत्या नावानं हाक मारल्याच्या नंतर तुझी कधी मला गाठ भेट होणार आहे? देवानं सांगितलं, मला आवाज द्यायची गरज नाही, जिथं माझे भक्त माझं गुणगान गातील ना, तिथं माझे भक्त गातील नारदा में उभाते थे, नारदा में उभाते, नारदा में उभाते नारद महर्षींनी विचारलं होतं की देवा तू कुठं शोधायचं, तुम्हाला कुठं शोधू मी? तेव्हा भगवंतानं सांगितलं होतं, जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात ना, तिथं माझी हजेरी असते, मला येऊन तिथं शोधा, तिथं सापडणार आहे। जर का भगवंताचं गुणगान भक्त गातात, तिथं माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा हजेरी लावतो, मग आपला कानादेशाची देवी म्हणजे जवळच्या जवळ नांदुरी गडाची देवी नाही का? जर पंढरीहून पांडुरंग परमात्मा हजेरी लावतोय, तर माझी गडाची देवी येत नसेल का? येतच असेल नाही का? म्हणून देवीची हाजरी आहे। आपण अर्धा मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात। आराधीन बाई तुम्ही कोंको घ्या, आरस केली बसून घ्या। आराधीन बाई तुम्ही कोंको घ्या, आरस केली बसून घ्या। आई गळत आलिया होईला कुशल गिरुया, आई गळत आलिया आईला कुशल गिरुया, आई गळत आलिया आईला कुशल गिरुया, गळत आलिया आईला कुशल गिरुया। बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या। आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या। अक्षय तृतीयेला बहिणीला काहीतरी ड्रेस घेतो, साडी घेतो, पण हा भिकारडा भाऊ आज तुमच्याकडनं भीक मागणार आहे, तुम्ही देणार आहात? देशाल ना तरुण बहिणी हो? तुमच्याकडनं पैसा अडका मागत नाही। दिवसाला 40-50 हजार रुपये कमवतो, तुम्हाला 10-20 हजार काय मागा ना, तुम्हाला पाहिजे 1000-500। तुमच्याकडनं पैसा अडका मागत नाही माया हो। आजचं कीर्तन ऐकताय ना रवी किरण महाराजांचं, तर आज मला भाऊ समजून हा भिकारी भाऊ तुमच्याकडनं एकच मागेल, ताई तू माझ्या धर्माची आ, मी तुला बहीण मानले, तू मला भाऊ मानते। आजच्या दिवशी माझ्या या जोडीमध्ये एकच भीक टाक की तुझ्यामुळे तुझ्या मायबापांची मान खालती जाणार नाही, एवढी दक्षता घे, म्हणजे झालं पाहिजे। त्याला प्रेम म्हणशाल का? एखादा पोरगा रस्त्यावर भेटला तुम्हाला, 6 महिने मुलगा बोलतो लगेच प्रेम होतं तुम्हाला? 6